महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले। ऊस तोडणीच्या नवीन करारानुसार प्रति टन 366 रुपये ऊस तोडणीचे बिल अदा करा। ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी गोपीनाथराव मुंडे महामंडळामार्फत जाहीर केलेल्या भगवान बाबा वसतिगृहाची तात्काळ अंमलबजावणी तसेच कर्नाटक येथे जाणाऱ्या ऊसतोड कामगारांचे सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावा यासह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले। राज्याध्यक्ष जीवन राठोड, प्रकाश गरड, कृष्णा डाके यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पाठीमाग ही जी काही आज आम्ही काही उपोषणाला बसलोत, महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय की मागच्या 4 महिन्यापूर्वी एक करार झाला। ती जी काही करार आहे ऊसतोड कामगार आणि साखर महासंघ यांच्यामध्ये करार झाला। त्याच्यामध्ये जे काही अनेक जे काही निर्णय झाले होते त्या करारामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं निर्णय हा होता की जे काही ऊसतोड कामगारांचा जे काही नवीन दर आहे ते दर ठरला होता 366 रुपये। पूर्वीचा दर होता हा 273 रुपये। अशा पद्धतीचा जो काही दर आहे म्हणजे जवळपास 92 रुपयाची दरवाढ त्या करारामध्ये मंजूर करण्यात आली होती आणि तो सर्व कारखान्यांना प्रत्येक वर्षी लागू राहतं, म्हणजे प्रत्येक 3 वर्षाला हा ॲग्रीमेंट होतं या ऊसतोड कामगारांचं आणि ऊसतोड कामगारां संघटना आणि हे जे काही साखर महासंघ आहेत यांच्यासोबत ते जो काही त्या ठिकाणी शरद पवार साहेब आहेत, या ठिकाणी सर्व ऊसतोड कामगारांच्या संघटना आहेत, या सगळ्यांचं ॲग्रीमेंट त्याच्यानुसार सगळ्यांना मान्य झालं आणि त्याच्यानंतर साखर महासंघाचे प्रतिनिधी म्हणून जे काही साखर महासंघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे सगळे असताना सुद्धा आज या ठिकाणी आज जर बघितलं हे सगळ्या गोष्टी निर्णय झाला आणि आज ह्या सगळ्या कारखान्यांनी जवळपास एक 10 ते 12 कारखाने फक्त या ठिकाणी 366 नुसार यांनी दरवाढ दिलेली आहे, म्हणजे बिलं काढले त्या ऊसतोड मजुरांचे। पण बाकीच्या इतर कारखान्यांनी जवळपास 80% कारखान्यांनी या ठिकाणी जे काही बिलं आहेत ते आणखी पेंडिंग ठेवले आहेत, ते काही दर द्यायला नवीन दर द्यायला आता मागणी काय आहे तुमची? आमची मागणी अशी की जे काही ॲग्रीमेंट झालं, जे काही करार झाला त्या कराराच्या नुसार जे तुम्ही दर द्यावं आणि त्याच्यामध्ये जे काही त्याच्यानुसार मग त्याच्यामध्ये मुकादमाची मागणी आहे, मुकादमाच्या कमिशनमध्ये 1% वाढ झालेली आहे। त्याचबरोबर ग्रुप लिडरच्या मागण्या आहेत, त्याचबरोबर आता जे काही सगळ्यात महत्त्वाचा विषय त्याच्या सोबत जे काही जोडून आहे विद्यार्थ्यांच्या ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे। ते वसतिगृह प्रत्येक तालुक्याला 2 चालू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता, त्याची अंमलबजावणी करावी।